बातमी असणार आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूरमध्ये अनेक गावांमध्ये पुराचं पाणी आता शिरलंय। आपत्ती व्यवस्थापन विभाग पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांची मदत करतंय। कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर पडलेल्या रुग्णाला बोटीतून त्याच्या गावामध्ये सोडण्यात आलेलं आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। भूषण, आपण सकाळपासून अपडेट्स पाहतोय, आता हळूहळू अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे, काय स्थिती आहे? नक्कीच कोल्हापूरची पूरस्थिती गंभीर होते असं आपल्याला म्हणावं लागेल। मी आता आहे कोल्हापूर गगनबावडा रोडवर, आपण बघू शकतो बालिंगा परिसरामध्ये मी आता आहे आणि या बालिंगाच्या पुढे खुपिरे दोनवडे ही गाव आहेत आणि या मार्गावर आता पूर्णपणे पाणी आलेलं आहे। मात्र दोनवडे असेल खुपिरे असेल या गावामध्ये अत्यंत तातडीनं ज्यांना जायचं आहे अशा लोकांना कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून अशा पद्धतीनं सुरक्षितपणे पलीकडे सोडलं जातंय। आपण बघतोय कशा पद्धतीची परिस्थिती कोल्हापूरमध्ये निर्माण झालेली आहे। खरं तर अनेकांना तातडीनं त्या ठिकाणी जायचं आहे। कोणाचे भाऊ आजारी आहेत तर कोणाचे नातेवाईक वारलेले आहेत, अशा ठिकाणी या सगळ्या लोकांना जायचं आहे आणि म्हणूनच अशी अधिक गरज असणाऱ्या लोकांना अशा पद्धतीनं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमकडून सुरक्षितपणे बोटीनं पुढे सोडलं जातंय। दोनवडे असेल खुपिरे असेल या गावांना देखील काही प्रमाणात पुराचा विळखा आहे तो बसलेला आहे। त्या गावातील लोकांनी स्थलांतर देखील केलेलं आहे। मात्र आपत्कालीन स्थिती त्या ठिकाणी देखील काही प्रमाणात निर्माण झाली असं म्हणावं लागेल। आपण बघतोय या महिला आहेत, त्याचबरोबर लहान मूल देखील त्यांच्या सोबत आहे। या सर्वांना आता KDRFची टीम म्हणजे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची जी काही टीम आहे ती सुरक्षितपणे घेऊन जाताना पाहायला मिळते। KDRFच्या महिला जवान देखील त्या सर्वांच्या सोबत आहेत आणि एकूणच आपण बघतोय कशा पद्धतीची परिस्थिती आता कोल्हापूरमध्ये निर्माण होताना दिसते। ज्या लोकांना अत्यंत तातडीनं या खुपिरे असेल दोनवडे असेल या सगळ्या भागामध्ये जायचं आहे त्यांना अशा पद्धतीनं बोटीनं आहे ते सोडलं जाते। त्याचबरोबर त्या गावातील जी लोक कोल्हापूर शहरात अत्यंत तातडीच्या किंवा वैद्यकीय कामासाठी येणार आहेत त्यांना देखील तिकडून कोल्हापूरकडे आणलं जाते। अशा पद्धतीची परिस्थिती आता कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते आणि कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमकडून आता अशा पद्धतीनं लोकांना सुरक्षित स्थळी नेलं जाते किंवा ज्यांना गंभीर होत चाललेली आहे। मात्र भूषण, तुम्ही सुद्धा रिपोर्टिंग करत असताना तुमची काळजी घ्या। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।